अकोला महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी आणि आंबेडकर कुटुंबियांविषयी अपशब्द वापरले असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे कारवाईची मागणी करण्यात आली होती। तसंच त्या अनुषंगाने पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या। फरार साजिद खान पठाणला अटक करण्यात पोलिसांना अजूनही अपयश आलेलं आहे। न्यायालयाने साजिद खान पठाणचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळून लावला आहे। दोन समाजात तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वक्तव्याबद्दल साजिद खान पठाण यांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात वंचिततर्फे तक्रारी करण्यात आल्या। या तक्रारींवर 17 मे आणि 20 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात आली। मात्र अजूनही पोलिसांच्या वतीनं साजिद खान पठाणला अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे साजिद खान पठाण याला तत्काळ अटक करावी अशी मागणी वंचितच्या वतीनं करण्यात आली। जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा 28 तारीख ही वाढीव तारीख देऊन साजिद खान पठाण यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यात आली। यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला। यात बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट CN वानखेडे यांनी आरोपी साजिद खान यांच्याविषयी दाखले दिले, तर डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र बेलखेडे यांनी देखील आपलं म्हणणं कोर्टासमोर सादर केलं। सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायमूर्ती BV गव्हाणे यांनी ऐकून घेतला। तसंच आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं आरोपी साजिद खान पठाणचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे। आता काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे। आज अकोला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट यांनी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपशब्द साजिद खान पठाण यांनी वापरले होते त्याबाबत जे डाबकी रोड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते आणि त्या अनुषंगाने साजिद खान पठाण यांनी अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं। ते बेल ॲप्लिकेशन न्यायालयाने रिजेक्ट केलं। त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की जे साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध जर प्रिव्हियस हिस्ट्री पाहिली तर भरपूर रेकॉर्ड आहेत, भरपूर याच प्रकारचे क्राईम आहेत ज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र रचलेले आहेत आणि हा सगळा रेकॉर्ड कोर्टाने त्यामध्ये पेरूस केला आणि त्यानंतर दोन्ही पक्षांची बाजू मांडून न्यायालयाने साजिद खान पठाण यांचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट केला।